गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावे का? ओळखले मी सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या नेवसे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझा विवाह झाला. हळूहळू मला कळायला लागले की ज्या माणसाशी माझा विवाह झाला आहे तो एक सर्वसाधारण नसून पूर्ण जगाला ऊर्जा देणारा क्रांतिसूर्यच आहे. त्या काळी बायकांना उमराव ओलांडायची प्रथा नव्हती, पण कसं आपण भलं, आपली माणसं भली, आपलं घर भलं. घरातील चूल एवढं स्त्रियांना मर्यादित राहावं लागत होतं. स्त्री पुरुष असा भेदभाव होता. ज्योतिरावांच्या मनात त्यावर एकच उपाय, स्त्री शिक्षण. ज्योतिरावांच्या मनात स्त्री शिक्षणाचा विचार नेहमीच असायचा. त्यासाठी ते एकदा एका शाळेत गेले. तेथे त्यांना एक ब्रिटिश नावाच्या फरहान मॅडम म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्ही येथे शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आला आहात ना? तर जर वुमेन शिकली तर पूर्ण हाऊस शिकतं, पण तुम्ही लोक वुमेनला घराबाहेरच पडू देत नाही. मग झालं. ज्योतिरावांना वाटलं आपण स्त्री शिक्षणासाठी शाळा खोलावी. ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवेल. आणि त्या दिवसापासून माझा अभ्यास सुरू झाला. बेके बेधुने चार, काना, मात्रा, वेलांटी, उकार, आकार, सारं मी लिहायला शिकले, वाचायला शिकले, काव्य सुद्धा रचू लागले. तशातच एक दिवस आला. 1 जानेवारी होय, शनिवार. दिनांक 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यामध्ये भिडेवाड्यात आम्ही मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. मी पहिली शिक्षिका, मुख्याध्यापिकाही झाले. जाता येता लोकांची कोल्हेकुई सुरू, धर्म बुडाला. पण मी लोकांचे काही ऐकलेच नाही. हळूहळू मला कळायला लागले की मी जे करते ते लोकांना आवडत नाही. ते माझ्यावर दगड फेकत होते, शेण फेकत होते, थुंकले, शिव्या दिल्या. तेही मी सहन केले, पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. तेवढ्यात एक धतिंगल माझ्या समोर येतो आणि म्हणतो कसा, ए टिवळे, कुठे निघालीस? तुला तुझी अब्रू प्यारी की मुलींचे शिक्षण? पण त्याला माहीत नसावे आम्ही ज्योतिरावांच्या पत्नी आहोत म्हणून. एक हात घेतला आणि टाकली कानाखाली आणि म्हणाले, आज आलायस थोबाड रंगविले, पुन्हा येशील तर तुझ्या रक्ताने धरती रंगवील. स्त्री कोणत्याही जातीची असो वा धर्माची, ते नेहमीच अन्यायाची बळी ठरत आली आहे. शेवटी मला एवढेच म्हणायचे आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका विद्येने केले, एवढे अनर्थ एका विद्येने केले. मुलींना वाचवा, मुलींना शिकवा, या देशाची साक्षरता वाढवा. एक मुलगा शिकला ना तो एकटा शिकतो, पण एक मुलगी शिकली ना 2 घराण्याला शहाणं करते. धन्यवाद.